महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. ओबीसीचा एक नेता वेगळं सांगतोय आणि दुसरे नेते चमकुगिरी करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने हे करतात. ओबीसी एकत्र आलाच पाहिजे, ओबीसीची ताकद दाखवलीच पाहिजे, परंतु ओबीसी समुदाय एकत्र आला पाहिजे. एकमेकाच्या विरोधात विष गरळ ओकून कल्याण काहीच होणार नाही. मग जर खरं बोलण्यासाठी तुम्ही ओबीसी मध्ये जाणार असाल, तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण खोटं बोलून समाजाला वेड्यात काढणार असाल तर हे झूट आहे. का हो, भुजबळांना किंवा भुजबळांसोबतचे जे कोणी आहेत, वाचाळवीर 1 नंबर, वाचाळवीर 2 नंबर, वाचाळवीर 3 नंबर, जे आता भुजबळांच्या यादीमध्ये तेही समाविष्ट झाले, ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ओबीसी मधल्या ज्या इतर जाती आहेत, ज्यांचं प्रतिनिधित्व नेतृत्व तुम्ही करता, त्या इतर 376 जातीच्या त्या लोकांच्या हक्क अधिकारासाठी तुम्ही मोर्चे का काढत नाही? त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्या समाजाला महत्वाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, यासाठी तुम्ही का कुठं भांडलेले दिसत नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, ओबीसीची म्हणजे अर्थात ओबीसी मधल्या ज्या 376 पैकी तुम्ही जर 1-2 सोडले, बाकीच्या जातीचं प्रतिनिधित्व करणारी 10 लोक तरी तुमच्या आसपास दाखवा. त्यांना तुम्ही मोठा नेता बनवलंय. कार्यक्रम समता परिषदेचा म्हणजे मुक्काम पोस्ट फक्त छगन भुजबळ, याच्या व्यतिरिक्त बाहेर काय नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा महाराष्ट्र विचार करतोय, कारण महाराष्ट्रामध्ये ओबीसी रिझर्वेशन टिकण्यासाठी जेवढा प्रयत्न मागच्या काळात झाला नाही, तेवढा आता फक्त ओबीसीला जागृत करण्यासाठी नाही, ओबीसीला जाणीवपूर्वक पेटवण्यासाठी आणि समाजामध्ये विद्वेषाचं राजकारण करण्यासाठी जर वापर होत असेल, ओबीसीनो जागे व्हा. ही फार डेंजर माणसं आहेत. कारण आज ही बीड जिल्ह्यात सभा आहे, बीडमध्ये भाषण ठोकतील. मग तिथं ऐकलेलं भाषण, तो मनात आलेला राग, प्रत्येक जण आपल्या आपल्या गावात जातील आणि ज्यावेळेस सभेतली भाषा ते गावात बोलायला लागतील, त्यावेळेस ते टार्गेट होतील. हे विसरू नका.